नमस्कार मंडळी, मी दीपक दाडे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपण पहिल्या व्हिडिओ बघितले असतील, करंजेश्वरी शिमग्याला सुरुवात झाली आणि करंजेश्वरी आईचा शिमग्याचा आजचा तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी आई करंजेश्वरी आपल्या माहेरी म्हणजे पेठमापात आली। दुसरा दिवस हा सानेवरती विराजमान झाली आणि त्या दिवशी रात्री तमाशाचा कार्यक्रम होता आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि आज जत्रा आहे आणि आज शरणे काढण्याचा कार्यक्रम आहे। शरणे म्हणजे जे भक्त आपला नवसाचा नारळ पुरून ठेवतात आणि तो नारळ या पालखी शोधून काढतात। जो निशाण असतो तो निशाण शोधून काढतो आणि आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला आज बघायला मिळणार आहे। आणि आता मी निघालो आहे, आता झाला आहे उशीर, कामावरून यायला थोडा उशीर झाला। आता आपण जाऊन बघूया आता आपल्याला पालख्या कुठे मिळत आहेत आणि पालख्या सानेवरून उठण्या अगोदर तिथे गोमूचा नाचही होतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर म्हणजे आपण फायनली आपण आता सानेवरती पोहोचलो आहे आणि आता थोड्या वेळा आरत होईल। आरत झाल्यानंतर पालखी उठवण्यासाठी हुकूम काढला जाईल आणि हुकूम काढून झाला की दोन्ही पालख्या सानेवरून उठून शरणे काढायला जाण्यासाठी निघतील। सानेवरून उठल्या आता दोन्ही पालख्या शरणे काढायला जाणार आहे। आता आपण बघितलं श्रीदेव सोमेश्वर आणि आता मागून श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी मापामध्ये सानेवरून उठले आणि आता शरणे काढायला जाण्यासाठी निघाले। पाय पडा पुढे पण बघा, तुम्ही
वारकरी आहेत त्यांच्या हाताने ते नवस पिवळ्या कापडामध्ये गुंडाळले जातात आणि ते ह्या जागी पुरले जातात. म्हणजे हे फक्त ज्यांचे नवस आहेत ना ते पुरतात. तिथे कोणत्याही मंडळाचा किंवा विश्वासांपैकी इथं कोणी नसतं. ते स्वतःहून येऊन काळोखात तिथे पुरतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जवळजवळ 12-13 तासानंतर देवीचं निशाण, आमदागीर, श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेच्या पालख्या या इथे येतात आणि ते निशाण जसं जसं धावत जाईल तशा पालख्या धावतात आणि जिथं निशाण थांबेल तिथे नवसाचं नारळ निघतो. अशी सर्वांची भावना आहे आणि ते प्रत्यक्षात आपण सुद्धा बघितलंच नाही. मागच्या वर्षी सुद्धा बघितलं आणि या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. आणि मुळात म्हणजे ज्यांचे नवसाचे नारळ भेटतात ना त्यांचे नवस या वर्षभरात पूर्ण होतातच. आणि ज्यांचे काही जणांचे असे तुम्ही म्हणाल की 100 एक नारळ जवळजवळ असतात, त्यातले काही वेळेला 30 मिळतात, 40 मिळतात, 50 मिळतात. ज्यांचे नारळ भेटतात त्यांचेच नवस पूर्ण होतात. काही जणांचे नारळ 2-2, 3-3 वर्षापूर्वीचे नारळसुद्धा इथे भेटले. अशी एक अनोखी ही नवस फेडण्याची आणि नवस बोलण्याची ही प्रथा आहे. पालखी आहे दोघं बरोबर. तर मग जत्रा पेटणामध्ये कशी त्याचं सांगायचं झालं तर श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी यांचं मंदिर आहे गोळकोटला. पण श्रीदेवी करंजेश्वरी आहे ना ही आपल्या पेठवापामध्येच प्रकट झाली आणि पेठवापा प्रकट झाली म्हणजे तिचं हे माहेर आहे आणि माहेरवासिनी म्हणून इथे ती येते. त्यामुळेच हा उत्सव आहे ना तो ह्या ठिकाणी भरवला जातो. तर मंडळी आत्ताच आपल्या निखिल दादाने 2 दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल थोडी माहिती दिली आणि आज जो शरणाऊ करण्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपले यूट्यूबर आलेत. आपल्याबरोबर आहे जर्नी विथ निखिल आणि आहे तेजस शिंदे आणि वेदांत पवार आणि आपल्यावर विनायक बाईसुद्धा आहे, तो मागे आहे. चला तर मग थोड्या वेळात आता पालख्या शरण काढण्यासाठी येणार आहेत. तर मंडळी तुम्ही पाहताय आता श्रीदेव सोमेश्वर श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी आले आणि हे पुढे हप्तागिरी आहे, निशाण आहे आणि त्यांच्याच पाठीमागे श्रीदेव सोमेश्वराची पालखी आहे आणि सोमेश्वराच्या मागे श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी आहे. आणि आता थोड्या वेळातच शरण उकरण्याच्या कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. पहिली पालखी नदीवर जाते, नदीवरती जाऊन नारळ दिला जातो, नारळ देऊन आरत घातली जाते. आरत घालून झाल्यानंतर पहिले 4 दिशा काढून घेतल्या जातात आणि 4 दिशा काढून झाल्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते.
वाटले ते नक्की कळवा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.